पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आजही कारवाई नाहीच आहे, कारण माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल येण्यास विलंब होणार आहे अशी माहिती समोर येते। 2 दिवसांनी माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल सादर केला जाणार आहे आणि राज्य सरकारच्या अहवालानुसार तनिषा भिसेंच्या मृत्यूस रुग्णालय जबाबदार असल्याची माहिती आता समोर आली आहे। माता मृत्यू अन्वेषण समिती आणि धर्मादाय आयुक्तांचा अहवाल आल्यानंतर कारवाईचा निर्णय होणार आहे। या 5 समित्या होत्या, 3 समित्यांचा अहवाल आलेला आहे। मात्र माता मृत्यू अन्वेषण आणि राज्य सरकारच्या अहवालाची प्रतीक्षा होती। मात्र 2 दिवसांनी आता माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल येणार आहे। मात्र राज्य सरकारच्या अहवालानुसार तनिषा भिसेंच्या मृत्यूस रुग्णालय जबाबदार असल्याची बाब आता उघडकीस आली आहे। त्यामुळे 2 दिवसांनी हा कारवाईचा निर्णय होईल अशी माहिती। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, 3 समितींचे अहवाल आले होते, 2 अहवालांची प्रतीक्षा होती, त्यात सुद्धा राज्य सरकारच्या अहवालामधून रुग्णालयाला जबाबदार धरण्यात आलाय। आता माता मृत्यू अन्वेषण समितीच्या अहवालाची प्रतीक्षा। माता मृत्यू अन्वेषण चौकशी समितीचा अहवाल जो आहे रुग्णालयाच्या संदर्भातला तो आज येणं अपेक्षित होतं। तशा पद्धतीची माहिती देखील काल रुपाली चाकणकर यांनी दिलेली होती। मात्र आत्ता जी माहिती मिळते या सगळ्या चौकशी समितीला आणखी 2 दिवस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी लागणार आहेत। या संबंधातली काही जी चौकशी आहे या समितीमार्फत ती करण्यात आलेली आहे। मात्र उर्वरित जो भाग आहे तो आणखी या सगळ्या चौकशीच्या निमित्तानं व्हायचा आहे आणि त्यानंतर जे निष्कर्ष काढले जाणार आहेत या सगळ्या प्रक्रियेला आणखी 2 दिवसांचा वेळ लागू शकतो। आज जो अहवाल माता मृत्यू अन्वेषण चौकशी समितीचा येणं अपेक्षित होतं तो येणार नाही अशा पद्धतीची खात्रीलायक माहिती आहे। बघावं लागणार आहे आणखी किती दिवस हा सगळा अहवाल येण्याच्यासाठी लागतात, विलंब जो होतो आहे तो नेमका कशाच्यासाठी होतोय आणि जेव्हा हा निष्कर्ष आपल्या समोर येईल त्या निष्कर्षामध्ये काय म्हटलं जात आहे। जी चौकशी सध्या सुरू आहे, जो पहिला अहवाल जो आलेला आहे त्यात जसा रुग्णालयावरती ठपका ठेवण्यात आलाय तशाच पद्धतीचा हा अहवाल असेल का, अशा पद्धतीनं सगळे सध्या जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा माता मृत्यू अन्वेषण चौकशीचा हा सगळा फेरा संपेल आणि अहवाल येईल त्यात आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। त्यानंतरही धर्मादाय समिती जी आहे तिचाही अहवाल अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। या 3 अहवालांचं एकत्र बसून जेव्हा विश्लेषण केलं जाईल त्यानंतर जे निष्कर्ष निघतील त्यानंतर रुग्णालयावरती काय कारवाई केली जाऊ शकते या सगळ्या संबंधानं ठोस काही आपल्याला तपशील जो तो सांगता येऊ शकतो। अगदी नाही, बरोबर। आता 2 दिवसांनंतर जो अहवाल होतो त्याचे अपडेट घेत राहू। धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या माहितीसाठी।